जय माता दी, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी जाऊ टाकत आहे आणि जाऊ टाकायला सुरुवात केली कारण की उद्याची घटस्थापना आहे त्याच्याने. आणि कावेरी आणि मी रोडवर दोघीजणी बसलाय कारण की लाकड आहे आमच्याकडे गौरीची. मी ते पानगं केल्याच्या नंतर जमा करून ठेवत असते. त्या लाकडीमध्ये मी जाऊ टाकते. आदल्या दिवशी गहू भिजू घालून ठेवते आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी जाऊ टाकते कारण की दुसऱ्या दिवशी त्याला कोंब येते. तिसऱ्या दिवशी आपली जाऊ मस्त छान काय म्हणते मला ते येतच नाही, मस्त छान उबालते, एक नंबर उबालते का काय म्हणते, जाऊ द्या जसं आहे तसं. आणि मस्त मी आता बघा माझी गहू कशी फुगली आहे, मस्त एक नंबर. आणि दुसऱ्या दिवशी गहूला कोंब पण येते, छान गहू निघते, जाऊ निघते. गहू आणि जाऊ एकच ठीक आहे. आणि मी माझी जाऊ टाकणं झाली आहे, कंप्लीट झाली आहे. मी घटस्थापना आहे माझ्याकडे उद्या. आदल्या दिवशीच मी तयार करून ठेवत असते कारण की दुसऱ्या दिवशी खूप धावपळ होती एकट्या माणसाला. आणि कावेरी माझ्यासोबत आहे. जाऊ टाकले आता त्याच्यावर मी थोडी मस्त छान मस्त दाटून गहू टाकून घेतले आणि एक नंबर ह्या वर्षी जाऊ एक नंबर निघणार आहे कारण की जाऊ मस्त दाटून टाकली आहे मी मस्त एक नंबर टोपलीमध्ये. आणि कावेरी पण आहे आता मस्त वरून हे पण टाकणार आहे, लाकडचा भुरका टाकायचा बारीक बारीक बारीक. मागच्या वर्षी खूप ठोकर जाते तर मग हे काढून फेकले होते. आणि जाऊ एक नंबर निघली कारण की तुम्हाला समोर दिसणार आहे ह्याच व्लॉगमधील एंडपर्यंत व्लॉग बघा कशी माझी पूजा कंप्लीट केली मी. आणि सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही लाईक पण करत नाही, सबस्क्राईब पण करत नाही. व्ह्यूज छान येते पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला का भीता, करायचं कारण की मी एक तुमची मराठी बहीण आहे. मी काही परकी नाही आहे, तुमच्या विदर्भातली आहे, महाराष्ट्रातली आहे, माझी मराठी लँग्वेज आहे. आणि सपोर्ट करा, तुमच्यापर्यंत मी येत आहे, तुम्ही मला सपोर्ट करा, काय बिघडणार आहे तुमचं. आणि आता मी टोपली पण धुवून घेतली आहे, माझी जाऊ झाली आहे कंप्लीट. आणि आता मी सुरुवात करणार आहे. उद्याचा दिवस पकडा, माझी आता घटस्थापनेला सुरुवात आहे. आज पहिला सोमवार आहे आणि माझा 16 सोमवार असते. आणि मी धोत्राचे फुलं, आंब्याचे पानं सगळेच आणले, चक्रीची फुलं आणले, मी सगळंच आणलं. धोत्रा आणलाय, त्याला धोत्राच म्हणते ना, मला आठवते धोत्राच म्हणते. आणि हे शंकर आज माझा 16 सोमवार आहे आणि हा 7वा सोमवार आहे. आणि आजच मस्त घटस्थापना आली, आजच पांढरी साडी कारण की शंकराला पांढरा कलर आवडत असते ना. आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा, पांढरा कलर त्याच्याने एकाच दिवशी 2 काम झाले छान. आणि मी चौरंगपाट ठेवला आहे, चौरंगपाटाला मी आता तोरण बांधून घेतला आहे. काही पानं निवडायला बसली, ती पानं दिसत नव्हते तर अर्धे पानं लावले, अर्धे पानं निवडायला बसली, पानं निवडून घेतली आहे. आणि आता मी चौरंगपाटाचं तोरण कंप्लीट करणार आहे. तोरण कंप्लीट झाल्याच्या नंतर माझी घटस्थापनेला सुरुवात होणार आहे. कसं वाटतं तोरण बघा, मी छान तोरण बघितलं आहे. मी काही सिल्का नाही, काहीच नाही लावलं, मी असंच तोरण बनवत असते. आणि माझं तोरण बघा जे आपल्याच्यानं जेवढं होतं तेवढं तर करायचंच कारण की ते आपण ह्या पण वेळ द्यायचा जीवनामध्ये, तो देवाला थोडासा वेळ द्यायचा. आणि माझ्या घरी 25 वर्ष होते घट बसत असते, 25 नाही जास्त होते, 40 वर्ष होते माझ्या घरी. 40 वर्षे का माझ्या घरी मला वाटते 50 वर्ष होते हो घट बसते माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचा. आणि आता मी वटीला सुरुवात करणार आहे. आणि जाऊ बघा काल मी टाकली, आज बघा कशी कोंब निघली का नाही एक नंबर. त्याच्या खाली गहू ठेवले आणि गव्हावर मी जाऊ ठेवली. आणि इकडे मी हिरवा पीस ठेवला, मधात देव ठेवले, पिसावर मी वटी भरणार आहे. आणि माठाला मी हळदी कुंकू लावलं 5 वेळा आणि त्याला धाग्या बांधला मी 5 वेळा. आणि आता हा माठ मी जवूमध्ये ठेवणार आहे आणि याच्यात मी मग पाणी टाकणार आहे, पाणी भरणार आहे. आणि छान बघा छान माठ मस्त छान रंगवला. आणि पहिलं मला ज्या वेळेस मी घट मांडायची तेवढं मला सुचत होतं माझ्या घरी कसा घट असते, मला विचार मांडायला लागत होता. आता मला सगळंच माहिती आहे माझ्या घरचा घट कसा असते. तर आता मी पाणी पण टाकलं त्याच्यामध्ये, 1 रुपया टाकणार त्याच्यामध्ये. आणि नंतर मी जो आपली काय म्हणते त्याला येळणी म्हणते पण दिवा पण म्हणत असते याला. आता याला मी 5 वेळा धागा गुंडणार आहे ना, हळदी कुंकाचे बोटं पण लावले आहे याला. 5 वेळा मला धागा गुंडाच लागतं. टोपलीला पण गुंडलाय मी धागा, पण मी अगोदरच गुंडला होता टोपलीला धागा कारण की माझ्या टोपलीला धागा आहे का ती विसरली होती का, विसरली हो वाटते मला कारण की तिला पण धागा गुंडा लागत असते. आणि आता मी तेल टाकणार आहे आणि काडीला मी जोत गुंडणार आहे. मी जोत बनवते बघा आता धाग्याचीच. आणि सडर मी बघत आहे, लेवल बघत आहे कॅमेऱ्यामध्ये सडर आला का बघ म्हणून. तर सडर आली माझा एरणी सडर आली, दिवा माझा सडर आला छान. आता मी ह्याच धाग्याची जोत बनवत असते, दोईरा करू आणि तो थोडासा गुंडाळ लागते. गुंडून मग मी काडीला गुंडत असते आणि काडी मी जोतवर ठेवत असते. आणि खाचे पानं ठेवायची विसरली बघा तुम्ही, बघा मी खाचे पानं ठेवले का नाही ठेवले, मग मी खाचे पानं ठेवणार. माझं डोकं बघा तुम्ही, मी पहिलंच येळणी ठेवून दिली आणि खाचे पानं नाही ठेवले, जोत ठेवून दिली. आता मी ती येळणी उचलणार आणि नंतर मी खाचे पानं ठेवणार. माझं डोकं तर बघा, आता हार टाकून घेते नंतर मी खाचे पानं ठेवणार आहे. माझं डोकं लय कामाचं आहे बरं, असं डोकं कोणाचंच नाही आहे हां, नाही हो सुचत नाही. आता माणसाला कसं आहे एवढं मोठं करणं म्हणजे नाही सुचत बरं. मी थोडीशी माझं तुम्हाला माहितीच आहे बोलणं कसं आहे म्हणून. आणि मी मस्त हार मस्त लेवलमध्ये 1 नंबर छान लावला वा. आता मी येळणी उचलणार आणि खाचे पानं ठेवणार 5 मस्त छानपैकी ठेवली तिला खाली.
छानपैकी खाचे पानं ठेवले, मस्त एक नंबर. वा छान छान राधा, छान बाई, एक नंबर बाई. वा वा, साडी पण मस्त घातली बाई तू न तर. वा 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 बाई, हो हो एक नंबर. आता मी ठेवले आणि माझी घटविधी कशी वाटली हे सांगा कमेंटमध्ये. जय माता दी लिहा, शेअर करा. आणि माझे ब्लॉग कसे वाटते तुम्ही कधी कमेंट करत नाही का? एवढी कंजूसीपणा करते कमेंट करायला. लाईक करायला 4 न 5 लाईक येते, लाईक येत नाही. माझ्या जवळचे लोक लाईक करते फक्त. एवढी कंजूसी नका करू. मागं गणपतीचा व्हिडिओ टाकला, कंजूसीपणा तुम्ही केली. जोत जाळली, जोत टायमावर जाळणं महत्वाचं आहे, कारण की त्या टायमामध्ये मला घटस्थापनेची पूजा करणं महत्वाची होते. आता तर मागून होऊ शकते. आणि हार मी आदल्या दिवशी करून ठेवला होता, कारण घटस्थापनेच्या दिवशी धावपळ खूप होते. साफसफाई फरच्यापासून आपण घट मांडू शकत नाही. आता मी वटी भरणार आहे. तांदूळ टाकणार आहे मी 5 वेळा मुठीनं. तांदूळ टाकल्याच्या नंतर किती वेळा झाले? 4 झाले. हां, आता झाले 4. ओके. आता मी खारका ठेवणार आहे. ठेवा बाई खारका. देवीची प्रतिमा ठेवत आहे, दुर्गा देवीची. झालं एक नंबर. बस ठेवा ठेवा. झालं बाई, झालं. आता मी पहिलं हळकुंड ठेवत आहे. किती? 7 हळकुंड ठेवत आहे. 2 झाले, 3 4 बाई ठेव ना, 5 ठेव मा, 6 7 8 9 10. खारका ठेव. पटापटा पटापटा. आता खारका ठेवल्या. एवढी स्लो मध्ये वापरता बाई राधा तू. हात किती स्लो आहे बापा तुझं काम तर. लट्टई मोठी पडली बापा राधा तू. बापा देवा देवा देवा. आणि झालं माझं. आता मी झाल्या ना खारका बदामा ठेवणं. कुठं सापडते, कुठं बघते कितीक राहिल्या कितीक नाही तर. झाल्या माझा घटस्थापना. आता मी नारळाला पहिले धागा बांधून घेतला. 5 बोटं लावते हळदी कुंकाचे. नारळाची बुची देवाकडे ठेवते. नारळाची बुची देवाकडेच पाहिजे. नारळ मी देवाकडे ठेवलं. आणि आता मी देवीच्या अंगावर गुलाबी कलरची ओढणी टाकणार. मी गुलाबी कलरची ओढणी आणली. कशी वाटली ओढणी बघा, छान एक नंबर आहे ना. गुलाबी साडी आहे ना. दिसते मी भारी. हार पण बनवला छोटासा. मी रात्रीच बनवला होता हार मस्त. मी लाग बनवत होते त्या दिवशी. मी मस्त हार बनवायला बसली होती. एक नंबर. माझा आवाज येते ना, कारण की माझा आवाज थोडा निघत आहे. झोप असल्याच्या डोळ्यामध्ये झोप खूप आहे मला, कारण की 8 दिवस माझे असंच जाणार आहे. आणि आता मी वटीचं सामान ठेवलं आहे. त्याच्यामध्ये टिकली, कंगवा, येणी फणी सगळंच आहे. 2 निंब ठेवले आहे. आणि आता मी 2 खाचे पानं, त्याच्यावर 1 रुपया, त्याच्यावर सुपारी. गणपती म्हणून ते ठेवायला लागत असते विळा आपल्याला. झाली सगळंच काही. मला पूजापाठ होऊन गेली. आणि माझी घटस्थापना बघा, अशीच घटस्थापना करायला लागत असते. तुमच्या घरी वेगळी असेल, माझ्या घरी वेगळी आहे. माझ्या घरची बघितली तुम्ही, माझ्या घरी जोत जाळत असते. आम्ही घट नसते म्हणत, आमचा घटच तो तयार आहे. आता झाली माझी. मी आता फुलं वाहते मी. आणि फुलाला मी हळदी कुंकू लावून मस्त फुलं वाहत असते. आता मी रांगोळ काढते. माझी रांगोळ मी पटापटा उरकं बाई. हातही उरकं, कारण मी माझी बडबड कमी होत आहे ना. हात स्लो उरकत आहे बरं. हातही उरकव, कारण की मी थकून जाते बडबड करू बाई राधा. पावलं काढले राधा ना. आता रांगोळ काढते. तसाच हात स्पीडमध्ये एकदम जमला. चला काय बोलावं मग, मला काही सुचत नाही बाई तेच ते शब्द. तर आता मी फुलं वाहते. आणि आता मी फुलवात आणि दिवा तेलाचा आणि तुपाची फुलवात लावत आहे. अगरबत्ती पण लावत आहे. मी आता आरतीला सुरुवात करत आहे. मला आरती येते अश्विन शुद्ध अंबा बैसली से आसेनी. ही आरती येते मला. सुख करता दुःख करता पहिले म्हणते, मग नंतर अश्विन शुद्ध बसली अंबासी आसनी हे म्हणते. नंतर दुर्गादेवीचे म्हणते. नंतर अंबे तू हे जगदंबे काळी ही आरती म्हणते मी. नंतर मी महालक्ष्मीची आरती म्हणते. मला ती आरती येते. आणि मग मी गजानन महाराजाची आरती म्हणते. जय जय सतशत स्वरूपा स्वामी गणराया अवतरला अशी भूमुळ जडमुळ तार हे आरती म्हणते मी. नंतर पुष्पांजली म्हणते, कारण की मी याच्यात आरती काही रेकॉर्ड केली नाही. माझं तोंड दिसते बडबड करू. आणि लागमध्ये बडबडच लागते, मला माहित आहे. ती माझा दिवा थोडासा जोत थोडीशी माझी गणली होती. तुपामध्ये थोडीशी दिली पडली आणि गणून घेतली. तर आता मी जोतला शिदी केली आणि माझी आरती सुरू आहे. मी आरती म्हणत आहे. आणि कसा वाटला हेच सांगा फक्त. माझे बाबा आले साईडला येऊन बसले, कारण की ते अगरबत्ती सुरू आहे. बाबाला अगरबत्तीचा दूधचा वास मी जमत नाही. बाबाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, आईच्या हाताचं ऑपरेशन झालं, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि आई बाबा इथंच आहे आता 2 महिने. त्याच्या चॅनेलला कसा वाटला सबस्क्राईब करा, लाईक करा. थकून आहे मी, मला माहीत आहे. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येते नाही येत मला काय समजून आलेला आज, कारण की मी खूप स्लोमध्ये बोलत आहे. आणि आरती संपन्न झाली माझी. आणि आता मी तुम्हाला माझ्या पूजेचं मी दर्शन बघा कसं वाटली माझी स्थापना. एक नंबर आहे का नाही बघा, छान झाली. आता मी दुसऱ्या दिवशी मी साडी घातली आहे लाल कलरची. तो पण एडिट केला आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप नाही करायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आणि कशी वाटली माझी घटस्थापना हे लाईक करा, शेअर करा. जय माता दी लिहा. कन्हैया लाल पण आहे, स्वामी समर्थ आहे माझ्या घरी, विठ्ठल रखमाई आहे माझ्या घरी, दुर्गा देवी आहे, गणपती आहे, लक्ष्मी आहे, विष्णुदेव आहे माझ्या घरी, शंकराची पिंड आहे तुम्हाला माहीत आहे माझ्या घरी. माझ्या घरचे देव मी सांगते,
गजानन महाराज आहे माझ्या घरी, देवाचे नावं सांगितली, सगळे देव आहे माझ्या घरी, 36 कोटीचे देव समजून जा बस. आणि त्याच्या 36 कोटीच्या देवामध्ये हे दुर्गा माता माझा चेहरा झाकून गेला. हे बसाच लागते आपल्याला दुर्गादेवीची प्रतिमा. आणि कसा वाटला माझा निघाली का नाही बघा, किती छान निघाली जाऊ, मस्त एक नंबर. आणि छान वाटला, मस्त प्रसन्न वाटते. 9 दिवस खूप छान वाटते. 9 दिवस 9 कलर घालणे. आणि आज आहे दुसरा दिवस घातली मी साडी लाल, मी बसली आरतीला आणि माझ्या मुलाच्या हाती मोबाईल आहे. आणि मी तिसऱ्या दिवसाचा पण निळ्या साडीचा थोडं मी आरती करून राहिली, मी तो पण एडिट केला. आणि 2 दिवसाचा व्हिडिओ मी एडिट केला नाही, पण मी तो पण कधी मला वेळ नाही भेटला. मी थकून आहे, दिवसभर मला खूप कामं असते त्याच्याने आणि मला वेळ मिळून नाही राहिला का साडी घालून व्हिडिओ एडिट करायसाठी. तर सॉरी, माफ करा मला. आणि कसे वाटले माझा ब्लॉग, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, बस एवढी विनंती, अजून काहीच नाही. आणि चला आता मी बघा माझा ह्या व्हिडिओ इतका लांबलाच मलाही माहित नाही बाई काय करू राहिली बाई, पोरगीची का झोपच जाडत नाही का. आणि हातात निळा व्हिडिओ बघा, निळ्या साडीवर आहे की नाही. हां छान. कशा वाटल्या माझ्या साड्या. हर साडीचा व्हिडिओ टाकत होती मी, पण मी म्हटलं राहू द्या, थोडासा मी करणार माझा स्वयंपाकाच्या दिवशी मी तो साड्याचा व्हिडिओ त्याच्यात एडिट करणार मी. चला श्री स्वामी.